स्वर्गीय सुरेखाताई भोसले निवासी खो खो प्रबोधिनी नाशिक जिल्हा खो खो असोसिएशनच्या वतीने खेळाडू प्रशिक्षक आणि पालकांचा सन्मान सोहळा संपन्न। स्वर्गीय सुरेखाताई भोसले निवासी खो खो प्रबोधिनी नाशिक जिल्हा खो खो असोसिएशनचे सचिव तथा स्वर्गीय सुरेखाताई भोसले निवासी खो खो प्रबोधिनी नाशिकचे पालक उमेश आटवणे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या 8 वर्षांपासून ग्रामीण भागातील खेळाडू मुलामुलींना स्वर्गीय सौ सुरेखाताई भोसले निवासी खो खो प्रबोधिनी नाशिक येथे खो खो खेळाचे प्रशिक्षण देऊन उत्कृष्ट खेळाडू घडवले जातात। आतापर्यंत शालेय राज्यस्तरीय स्पर्धेत खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करून शासकीय आणि केंद्रीय विभागात खेळाडूंची निवड होऊन त्या विभागात हे खेळाडू आपले करिअर घडवत आहेत। नाशिकच्या ग्रामीण भागातील या खेळाडूंमुळे नाशिकच्या नावलौकिकासह महाराष्ट्राचे नाव देखील राज्यस्तरीय स्तरावर चमकत आहे। खेळाडूंच्या राष्ट्रीय स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल अवधूत स्वामी मठ रविवार पेठ नाशिक येथे एकूण 26 मुलामुली खेळाडूंसह त्यांना प्राथमिक शिक्षण देणाऱ्या प्रशिक्षक तसेच खेळाडूंना प्रेरणा देणाऱ्या पालकांचा सन्मान सोहळा नाशिक जिल्हा खो खो असोसिएशनच्या वतीने करण्यात आला। या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आमदार माजी क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे, नाशिक जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील, छत्रपती पुरस्कार प्राप्त असलेले अविनाश खैरनार, माजी आमदार सचिन भोसले, मंदार देशमुख, सुनील गायकवाड, सुरेश गायधनी, कांतीलाल महाले, दीपक लभडे, गीतांजली देशमुख, सागर कटारे, मालिका आटवणे, शानू देशमुख, श्री व सौ राऊत, रवी कळमकर यांच्यासह पेठ, सुरगाणा, कुळवंडी, त्र्यंबकेश्वर, देवलदरी, सिन्नर, तोरंगण, हर्सूल, इगतपुरी, कळवण येथील शिक्षक व ग्रामीण भागातील खो खो प्रबोधिनीत प्रशिक्षण घेत असलेल्या खेळाडूंच्या पालकांचा सत्कार खेळाडूंनीच केला। तुमच्यामुळे आज खो खो प्रशिक्षण घेऊन हा बहुमान मिळाला यासाठी पालकांची कृतज्ञता व्यक्त केली। या प्रसंगी बोलताना आमदार कोकाटे यांनी तरुण वर्गाला खेळाकडे वळवण्यासाठी त्यांना योग्य त्या सुविधा व रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने प्रयत्नशील असले पाहिजे असे मत व्यक्त केले। या कामी लोकप्रतिनिधी म्हणून मी पाठपुरावा करण्याचे आश्वासन उपस्थित खेळाडू गोपालकांना आमदार कोकाटे यांनी दिले। या प्रसंगी खेळाडू, पालक आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील गायकवाड, दीपक लभडे यांनी केले तर आभाराचे काम कांतीलाल महाले यांनी केले। वृत्तसंकलन अधिकार न्यूज नाशिक, संचालक संपादक प्रवीण नेटावणे, नाशिक रोड, नाशिक। मी नमिषा हिरामन भोये, मी कुळवंडी गावातून आले आहे। इथं आल्याबद्दल एक वेगळाच अनुभव मला मिळाला। जसं की मी इथे येऊन विद्यापीठच्या स्पर्धा खेळलीच, वेगवेगळे ठिकाण बघायला भेटले। अजून भविष्यात तू फॅशन डिझायनिंग करते? असं सांगू फॅशन आता मी फॅशन डिझाईन करते। भविष्यात मला पुढं खेळामुळेच उभे राहायची ताकद मिळाली आहे। खेळामुळे खूप काही गोष्टी होऊ शकतात। आपण जॉब पण करू शकतो। अजून आपल्याला वेगवेगळ्या क्षेत्रात यश पण मिळू शकतं। सगळ्यांनी खेळलं पाहिजे आणि माझा एवढाच हेतू आहे की सगळ्या मुलींनी खेळलं पाहिजे। सगळ्यांनी आपल्यात काय टॅलेंट आहे ते दाखवलं पाहिजे। माझे नाव सरिता गुलाब दिवा, मी देवलदरी या गावातून आली आहे आणि इथे येऊन मला वेगळाच अनुभव वाटला की गावाकडे असती तर काय केलं असतं, पण इथे येऊन मला सगळं हा वातावरण सगळं बघायला मिळालं आणि इथे येऊन मी राष्ट्रीय खेळाडू झाली आणि इथे येऊन राष्ट्रीय खेळाडू बनणार आहे। आणि हो, ज्या मुली आमच्या आता 3 रेल्वेकडून खेळतात तसंच मला पण पुढे खेळायचं आहे रेल्वेकडून आणि सगळ्यांचं खेळायचं आहे आणि भारताचं नाव मोठं करायचं आहे। जे आम्हाला सर शिकवतात त्यांचं खूप खूप अभिनंदन, कारण सर आम्हाला एवढं मार्गदर्शन करतात की सांगताच येत नाहीत।